होऊयात पुण्यामधून. पुण्यातील शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये शिवसेनेचं आंदोलन. शिक्षण खात्यामधून फाईल गायब झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. नाना भानगिरे यांनी शिक्षण मंडळामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे. शाळेची फाईल गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसैनिक गेट ढकलून आत जाण्याच्या तयारीत आहेत. फाईल निवड झाली 20 मिनिटांनी फाईल चोरीला गेली. ही फाईल इन्व्हर्ट झाल्यानंतर सुद्धा फाईल चोरीला गेली. आमच्या म्हणणे काही 2 ते 2:30 वाजेपर्यंत 7 तारखेला विचारण्यासाठी आला तर तुम्हाला आज सुद्धा घेत नाहीत. आम्ही त्याला आज कसं जायचं ते जाऊ आणि जोपर्यंत आम्हाला ते पत्रेवर मिळत नाही की आम्ही त्याच्या गुन्हा दाखल करत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार. पण दाराला तर कुलूप लावलं तुम्ही तर उडून जाऊ ना. आम्हाला काय सोपं आहे का शिवसेनेला? 5 मिनिटाची वेळ दिली, येतील खोलतील. नाही गेलं तर आम्हाला कसं जायचं आम्हाला माहिती आहे. शिवसेनेला सांगायला लागत नाही. काय काय नक्की तक्रार काय तुमची? मोहम्मदवाडी सर्वे नंबर 43 ही असलेली पुणे महापालिकेची, ज्यावर शिक्षण मंडळाचं त्याच्यावर रिझर्वेशन आहे, शाळेचं रिझर्वेशन आहे. ही फाईल ज्यावेळेस 7 तारखेला शिक्षण मंडळात आली, शिक्षण मंडळामध्ये 2 वाजता त्या ठिकाणी फाईल इन्व्हर्ट झाली आणि 2:15 ही फाईल झाल्यानंतर इन्व्हर्ट झाल्यानंतर ती फाईल गायब होते. नक्की याच्या मागे कोणाचा हात आहे? सत्ताधारी पक्षात आहात, राज्यात तुमची सत्ता आहे. तुम्ही या संदर्भात शिक्षण अधिकारी असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना का नाही सांगत हे सगळं? 1 वर्ष झाले या फाईलचा आम्ही पाठपुरावा करतोय. 7 तारखेपासून मी रोज लगेच सुटेल हा प्रश्न. शिक्षण अधिकाऱ्याला रोज भेटतोय आणि 7 तारखेपासून फोन करतोय. त्यांना सांगतोय की तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा, फुटेज का. जर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा ऐकत नसेल तर सत्ताधाऱ्यांना बी रस्ते उतरावं लागतं ना. पोलिसांका बी आम्ही पत्र व्यवहार केला ना. 1 मिनिट, शिक्षण मंडळातून फाईल चोरीला होणे म्हणजे पुणे महानगरपालिकेची नामुष्कील आहे का नाही? एखादी फाईल चोरीला जाणं म्हणजे कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. मग जर तुम्ही कायदेशीर पद्धतीने सुद्धा करत नसेल तर त्याच्या गुन्हा दाखल पाहिजे. ह्याच्यात कोण सत्ताधाऱ्यांचा हात आहे का हे बी बघितलं पाहिजे ना. ह्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्हाला 2 ते 2:30 वाजेचं फुटेज 7 तारखेला ह्याचं निदर्शन करण्यासाठी आम्ही आलोय. सत्ता नंतर नसल्यामुळे नाही, या ठिकाणी सत्तेची मस्ती आलेली आहे. 7 तारखेला फाईल नोट होते आणि एका शिक्षण मंडळ सरकारी फाईल गायब होणे म्हणजे शिक्षण मंडळाचे आणि पुणे महापालिकेची या ठिकाणी नामुष्की गायब केली. ज्यांनी बी गायब केली असेल. सत्तेची मस्ती कुणाला? ते फाईल गायब करणाऱ्याला आलेले आहे. ते आम्ही मस्ती तर उतरू, पण फाईल जर गायब केली, आम्ही 2 ते 2:30 फुटेज मागवलंय आणि त्याचबरोबर जे काही फुटेज मध्ये 2 वाजता फाईल 7 तारखेला इन्व्हर्ट होते आणि 20 मिनिटात कशी काय फाईल गायब होते ह्याचा बी विचार केला पाहिजे. ह्याच्या मागे कोणाचा हात आहे? जोपर्यंत ह्याचा ठोस निर्णय होत नाही, जोपर्यंत ह्याचा गुन्हा दाखल होत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तसंच चालू राहील. आमची आज पक्षाची बैठक 5 वाजता असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला अल्टिमेट दिले की 2 दिवसात हे गुन्हे दाखल करा, फुटेज पाहिजे. त्याच्यानंतर आमचं पुन्हा एक आंदोलन सुरू होईल. हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. शिक्षण खात्यातून फाईल गायब झाली अशा पद्धतीचा थेट आरोप जो आहे तो या ठिकाणी शहरात नाना भानगिरेंनी केलेला आहे आणि या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सुद्धा नाना भानगिरे यांच्याकडून करण्यात येते. नाना, फाईल गायब झाली का गायब करण्यात आली? गायब करण्यात आलेली आहे, परंतु जोपर्यंत रीतसर आपल्या हातात मिळत नाही. आपल्याला माहिती आहे की 7 तारखेला या ठिकाणी 2 वाजता फाईल मालमत्ता विभागाकडून येते. मालमत्ता विभागाकडून ही फाईल कॅम्पात जाते. कॅम्पात त्याचे फोटो काढले जातात. फोटो काढल्यानंतर नक्की काय होतं? शाळेची मान्यता होती की नवीन शाळेचं काय होतं? नवीन शाळेची मान्यता होती. त्याचं